पण दादा जर दुसऱ्याच्या सल्ल्याने जर आज काम करत असतील तर मग आश्चर्याची गोष्ट आहे। राजकारणात काम करत असताना सल्ले घ्यावेत, पण आपल्याला जे योग्य वाटतं तेच आपण तिथं बोलावं। काही सल्ले दिल्लीकडनं दिले जातात, त्याचं प्रेशर खूप असतं, हे आम्ही मान्य करतो। त्यामुळे मग स्वतःचं ओपिनियन, स्वतःचं मतच एखाद्या नेत्याचं राहिलं नाही, बाहेरून एखादी एजन्सी येऊन आपलं मत हे कुठेतरी निर्माण करतंय असं आपल्याला बोलावं लागतं। आता कुणी आता तुम्ही जेव्हा ते जाहीर करतील तेव्हाच आपल्याला कळेल की कोण असेल। तुमच्याकडे माहिती आहे म्हणून स्पेसिफिक जरा कुटुंबातल्या आणखी कोणाकोणाच्या नावाची तुम्ही जेव्हा स्वतः या बाबतीत माहिती घ्याल तेव्हा तुम्हाला कळेल की त्याच्यामध्ये कोणाकोणाची नावं ही घेतली जात आहेत। काही लोकल नेत्यांची नावं आहेत आणि काही मोठ्या परिवारातल्या नेत्यांच्या कुटुंबातली सुद्धा अनेक लोकांची नावं घेतली जातात। विखे विरुद्ध पवार परत होईल, विखेंचं पण नाव आहे असं तरी नाव अजूनपर्यंत दिसत नाही। तिकडे बारामतीत सुद्धा आता युगेंद्र पवार काल पार्थ पवार म्हणजे की युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार अशी लढत बारामतीत होण्याची शक्यता आहे। तसं काय म्हणजे तुमच्याकडून तसं नाव झाले जवळपास निश्चित नाही, शेवटी हा राजनीतीचा एक भाग झाला की नावं कधी कुणी डिक्लेअर करायची हे आमच्या पक्षामध्ये ठरलेलं आहे। पवारसाहेब त्या बाबतीतलं नाव पुढे करतील, पण मी एकच तुम्हाला सांगतो, लोकसभेच्या काळात पवारसाहेबांनी सांगितलं लोकसभा आपल्याला मनापासून लढायची, पण विधानसभा ही 100% आपल्याला जिंकायची। त्यामुळे प्रत्येक उमेदवार, प्रत्येक मतदारसंघ हा आमच्या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे। योग्य असा अभ्यास करूनच चांगला उमेदवार प्रत्येक नेत्याच्या आणि त्यांच्या उमेदवाराच्या विरोधात महाविकास आघाडीचे सर्व पक्ष देतील असा विश्वास माझ्यासारख्याला आहे। ज्याच्यामध्ये आमच्या पक्षाबद्दल बोलायचं झालं तर सर्वच इलेक्शन आणि सर्वच विधानसभा आम्ही खूप अभ्यास करून तिथं लढणार आहोत, ज्याच्यामध्ये बारामती सुद्धा येतं। अजित पवार सध्या जी स्टेटमेंट्स करतायत, काल परवापासून त्यांनी रक्षाबंधनच्या संदर्भात सुद्धा स्टेटमेंट केलं, सुनेत्राबाईंना सुप्रियाताईंच्या विरोधात उभं करण्याबाबत सुद्धा स्टेटमेंट केलं। ही विड्रॉल सिम्पटम्स आहेत का? काही लोकांचं असं म्हणणं आहे की अजित पवार परतीच्या मार्गावरती लागले, जे सरसकट जे मत येते हे ज्या विड्रॉल सिम्पटम्स आहेत, चुका मान्य करणं, स्वभावाच्या विपरीत जाऊन थेट माध्यमांमध्ये मुलाखतींमध्ये ते जाहीररित्या असं म्हणतात शरद पवार वंदनीय आहेत, तर हे सगळे विड्रॉल सिम्पटम्स आहेत का महायुतीतनं? मी एवढंच म्हणेल, दादा जर मनापासून अशा प्रकारे सकारात्मक स्टेटमेंट करत असतील, पण त्यांचा स्वतःचा जर निर्णय तो असेल, नाही तर त्यांचं वक्तव्य असेल जे त्यांच्या मनातून येत असेल तर चांगली गोष्ट आहे। परत येण्याचे मार्ग नाही तर त्याचा एक मार्ग ते धरतायत असं मला तरी सांगता येणार नाही। शेवटी तो निर्णय पवार साहेबांचाच आहे। पण डिझाईन बॉक्स नावाची जी कंपनी, ज्याला 200 कोटी रुपये दिलेत, त्या डिझाईन बॉक्स नावाच्या कंपनीली सर्वे करून दादांच्या प्रत्येक स्टेटमेंटवर काय कसं असावं आणि स्टेटमेंट कुठलं असावं असं जर लिहून दिलं असेल आणि ते स्टेटमेंट दादा जर वाचत असतील तर मग कदाचित दादा फारच जास्त बदललेत असं आपल्याला कुठेतरी म्हणावं लागेल। हा एक सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न असू शकतो अजित पवारांचा, ही जी कंपनी तुम्ही सतत नाव घेताय त्या कंपनीच्या सल्ल्याने असू शकतं, पण दादा जर दुसऱ्याच्या सल्ल्याने जर आज काम करत असतील तर मग आश्चर्याची गोष्ट आहे। राजकारणात काम करत असताना सल्ले घ्यावेत, पण आपल्याला जे योग्य वाटतं तेच आपण तिथं बोलावं आणि त्याच पद्धतीने काम करावं असं मला तरी वाटतं। काही सल्ले दिल्लीकडनं दिले जातात, त्याचं प्रेशर खूप असतं, हे आम्ही मान्य करतो, पण 200 कोटी खर्च करून एखाद्या एजन्सीनी दिलेले सल्ले जेव्हा आपल्याला ऐकावे लागतात आणि आज आपण जेव्हा ऐकतो आणि तसं जर ते करत असतील तर मग खरंच आश्चर्याची गोष्ट आहे। त्यामुळे मग स्वतःचं ओपिनियन, स्वतःचं मतच एखाद्या नेत्याचं राहिलं नाही, बाहेरून एखादी एजन्सी येऊन आपलं मत हे कुठेतरी निर्माण करतंय असं आपल्याला बोलावं लागतं। मग जेव्हा बाहेरची एजन्सीज सगळं जे सांगतात ते खरं असेल तर मग आपण जे राजकारणात निर्णय घेतो, आपला जो अनुभव आहे त्याचं मग आपण काय केलं असाही प्रश्न निर्माण होतो।